आहे मोठ्या बाई? हा, तुम्ही जे जे सांगितलंय ते आता आमच्याच अंगाशी यायला लागलंय. मोहितराव, उगीच मला बोल लावू नका. उगीच उगीच तुम्ही म्हणल्या म्हणून तुमच्या शब्दा खातर आम्ही त्या गोपाळाशी युती केली. तू गुरकून राहतो रे आमच्यावर, याला काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा आम्ही आमचा फॉर्म भरला असता ना, बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आम्हाला आता. अहो काय बोलताय? आमदारकीच्या माणसानी सरपंचकीच्या गोष्टी करू नये. क्या इथं आमचं करिअर बुडायला लागलंय तरी आम्ही गप्प बसायचं? हा, अहो आज शाळेची पहिली वीट लावायचा कार्यक्रम आहे, लक्षात आहे का तुमच्या? आमच्या तर पार नाका तोंडात पाणी जायला लागले राव. अहो काही होत नाही. हा, हा खरं तीच सांगतेय. अहो वीट ठेवल्यानं इमारत उभी राहत नसते. ही इमारत उभी राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचे. तुमच्या ना तुमच्या काही डोक्यात घुसतंय का नाही? तुमचंच पोटचं पोरग आपल्या उमेदवाराला पाडायला लागलंय असं वातावरण आहे अख्ख्या गावात. आपलं प्याद म्हणावं तसं काम करत नाहीये, मला मान्य आहे. मग पण निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे उपाय पण आहेतच ना. अशा किती निवडणुकी लढवल्या तुम्ही मोठ्या बाई? हा, मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. मंदिराचं वेगळं असतंय, ही गावची निवडणूक आहे ही वेगळी आहे. हे पहा, दोन्हीकडे सत्तेचा रिमोट आपल्याच हातात असायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री. तुमची कर्तबगारी माहितीये मला. अहो आम्ही आहोतच कर्तबगार. हो, पण आता तुम्ही एक काम करा. तो वीट लावायचा कार्यक्रम आहे ना, जा तुम्ही तिथं. कसं आहे मोठ्या बाई, शत्रूच्या गोटात जाऊनच खबरा काढायच्या असतात. हा, तिथंच आपल्या फायद्याची गोष्ट हाती लागू शकते. हो. जा म्हणजे काय, जाणारच आहे मी. आणि आपल्या फायद्याची नाही, माझ्या फायद्याची गोष्ट. एकदा का मी त्या विठू पंढरपूरकरला भेटले ना, काटीची कोट्यांची संपत्ती माझी. विठूच्या वाडीची जनता ज्या दिवसाची चातकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत होती, तो मंगल क्षण आलेला आहे. आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गावच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे. महत्वाची आहे आणि तितकीच आनंदाची सुद्धा आहे. कारण दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या गावच्या शाळेची पहिली वीट आज इथे ठेवली जाते. ही खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गावातल्या तुम्हा सगळ्या तरुण पोरांनी ही शाळा उभी राहावी यासाठी जी काही धडपड केलीये ती पाहून आपल्या गावचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे याची खात्री पटते. एकदम खरं बोलताय महाराज. इंदू आणि इंदूची फंट्या गँग. इंदू मेन. अरे हो हो बाबा, इंदू मेन. पण तुम्ही सगळ्या मुलांनी वेळोवेळी गावासाठी बरंच काही केलेलं आहे आणि आता तर एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेतलीये आणि ती आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली. तुमचं कौतुक कुठल्या शब्दात करावं ना तेच मला कळत नाही. या कार्टीचं कौतुक करताना लोकांचे घसे कसे सुकत नाही मला काही कळतच नाही. नाही तर काय,
या पाठराखीन बाईत पण ना खूप चिवट आहे. त्यांच्या मार्गात एवढे दगडधोंडे टाकले पण त्यांची टीम इथपर्यंत पोहोचलीच. ते विठू पंढरपूरकर कुठे दिसताय का, त्यांचा पत्ता लावून येतो मी. बरी इंद्रायणी, मला असं वाटते की शाळेच्या कामाची पहिली वीट ठेवून घेऊयात. आता उशीर नको. शुभस्य शीघ्रम. महाराज, आपण थोडा वेळ थांबूयात का? अजून थोडा वेळ? पण कशासाठी? अगं आलेत ना सगळे. अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, शाळेसाठीची पहिली वीट विठू पंढरपूरकर ठेवणारे म्हणून. नाही, आठवलं. अगं पण विठुराया पंढरपूरकर आहे कुठं? सगळे आलेत पण तो काही दिसत नाही कुठं. येईल म्हणाला होता, म्हणजे नक्की येणार आहे. म्हणजे काही हरकत नसेल तर आपण थोडा वेळ थांबूयात का? थांबूयात का म्हणजे काय? थांबायलाच पाहिजे. त्यांचा काही फोन बिन असेल ना तर लावून पहा. हाय मायो, तो फोन नाही वापरत. हा, असा कसा माणूस आहे हा? आले का? कुठं कुठं कोणीच दिसत. आला वाटतं. आला नाही, चुकीचा माणूस आहे वाटतं. देवाची पण कधी एवढी वाट पाहिली नाही मी. तेवढी या विठू पंढरपूरकरची पाहते. आता ये की लवकर. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले वर्णवे तेथेची शोभा वर्णवे तेथेची शोभा. इंदू मामी, पाय दुखतायत ग आमचे. तो विठुराया पंढरपूरकर कधी येणार? किती वेळ वाट बघायची अजून? ऐ, गप. अजून थोड्या वेळ वाट पाहिली म्हणून काय बिघडतंय काय? वहिनी, उगीच ओरडू नका त्याच्यावर. काय आहे, इथं सगळेच जण खोळंबलेत आणि तसा उशीरही झालाय. शिवाय सगळ्यांना घरी जाऊन चहा फराळ पण करायचा आहे ना. मुहूर्त पण निघून गेला तर नवीन वेळ बघावी लागेल. नाही म्हणजे चांगल्या कामासाठी मुहूर्ताची गरज नसते. पण पाठराखीन बाई, अहो किती वेळ वाट बघायची अजून आम्ही? कधी येणार आहेत ते? आता काय वीट आल्यावर वीट ठेवायला येणार आहे का? किती वेळ वाट बघायची? कोणाची वाट बघताय? मी आलोय.
ए बेन्या, इथं आम्ही किती वेळचं वीट ठेवायची म्हणून थांबलोय, तू येऊन अशी डायरेक्ट वीट ठेवलीस. याला तर अरे असं करायचं नसतं रे बाळा. ए तुझं नाव विठू राय काय? वीट तिकडे का बरं ठेवली? राया वीट ठेवायला पाहिजे होती म्हणून ठेवली. ए इकडे इकडे तुला हरिण दाखव इकडे. पप्या अरे थांब, लहान पोरग आहे ते, घाबरलंय बघ तरी एकदा. बाळा तू घाबरू नकोस. हा तू कोण, कुठला, हा आणि अचानक इकडं कसं काय आलास तू? या आमच्या गावचं नाही दिसत. मी खूप लांबून आलोय. तुला दुसऱ्यांना विचारतो हा? तुझं नाव काय सांग? एक मिनिट थांबा. दळप इकडे सांग, काय नाव आहे तुझं? विठुराया. विठुराया कसं आहे मंडई, शेवटी घडायचं ते घडलंच. कसं का असे ना, विठुरायाच्या हातून शाळेची पहिली वीट ठेवली गेली. कुणाच्या का रूपानं होईना, विठुराया कायम भक्तांच्या मदतीला धावून येतोच. आणि आजही तो आलाच म्हणायचा. अहो पण असं कसं? कोणत्या पण विठुरायच्या हातनं ठेवायची का वीट? हा बरोबर नाही हे. मोठ्या बाई वीट ठेवली गेली